हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल आरी वर्क क्लास. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रिंग कॅनॉट स्टिच. तर मी 12 पदरी धागा ओवून घेतलेला आहे. सुईमध्ये 6 नंबरचे निडल हे पाहू शकता तुम्ही. हा असा मी धागा ओवून घेतला आहे. थोडीशी मी ताणून घेते, कारण सिल्क थ्रेड आपला लगेच सुटतो आणि नीट व्यवस्थित येत नाही. त्यामुळं थोडंसं ताणून घेतलं की ते एकजीव होतं. आणि आता मी पाहू शकता असं मी हातात धागा पकडला आणि समोरून स्टिच घ्यायची आहे. आणि पाहू शकता तुम्ही, आपल्याला जेवढ्या अंतरावर स्टिच करायची त्या अंतरावरतीच तितक्याच अंतरावरती धागा आपण पकडून ठेवायचा आहे. आणि हे धागा आपण इकडे सरकवायचा, त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्हाला बारीक मोठी जर करायची असेल तर हा जो दोरा आहे, हा जो धागा आहे, हा थोडासा इकडे घ्यायचा किंवा इकडे ओढायचा. तर तुम्ही साईजने करू शकता बारीक मोठी. हे पाहू शकता आली. दुसरं दाखवते. अशी घ्यायची आणि हा धागा आपला इकडे सुईच्या ह्या बाजूला टाकायचा. म्हणजे आपल्याला सोपं जातं, त्रास होत नाही. आणि एका बोटाने हे खाली पकडून ठेवायचं. हे बघा, बारीक मोठी जर करायची असेल तर अशी तुम्ही धागा ओढून करू शकता. आली. आता आपल्या साईडने म्हणजे माझ्या साईडने जर करायची असेल, इकडच्या साईडने डिझाईनमध्ये, तर तुम्ही कशी करणार? अशी इतक्या अंतरावरती. आणि पाहू शकता स्टिच माझ्या साईडने. परत आता हे दाखवते फुलांच्या मध्ये. पाहू शकता तुम्ही. थोडीशी मी बारीक करून घेते. झाली. परत एकदा दाखवते. पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे रिंगिंग कॅनॉट स्टिच तयार आहे. तर तुम्ही हे कशाही प्रकारे वापरू शकता. आणि तुम्हाला जर गाठ मारायची असेल तर वरतून परत खाली घ्यायची आणि गाठ मारायची.
तुम्हाला पाहिलं ह्याच्यात तर दाखवले कशी गाठ मारायची ते. तर कसा आवडला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.